नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 263वा, प्रकरण चाललंय 46वा, काल कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 13 ते 15. प्रथम आपण 13वा दोहा ऐकूयात. निधडक बैठा राम बिन, चेतन करे पुकार. येतन जल का बुध बुधा, बिनसत नाही बार. निधडक बैठा राम बिन, चेतन करे पुकार. येतन जल का बुध बुधा, बिनसत नाही बार. बिनसत, बिनसत म्हणजे नष्ट व्हायला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जीवात्मा अज्ञानावस्थेत असलेला पाहून चेतनी, चेतनी म्हणजे ज्ञानी, ज्ञानी मनुष्य जीवाला ओरडून सांगतो, तू रामाचं नाम घेतल्याशिवाय निर्भय होऊन बसलेला आहेस. अरे, हे शरीर पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, हे नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कबीर आयुष्याची क्षणभंगुरता स्पष्ट करण्यासाठी पाण्यातील बुडबुड्याची उपमा देतात. पाण्यात तळाशी अखंड बुडबुडे उठतात आणि पृष्ठभागावर काही काळ तरंगून नष्ट होतात. त्यांचं आयुष्य जसं काही काळापुरतंच आहे, तसंच मनुष्याचं जीवन काही काळापुरतंच आहे. तेव्हा याच जन्मात आपलं कल्याण करून घ्यायला हवं. काळाने जडप घातली की काहीही करता येणार नाही. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. जल बुध बुध परी जीवन आहे, होईल नष्ट क्षणात. राम नाम ना मुखी तरीही, कसा बससी निभ्रांत. जल बुध बुध परी जीवन आहे, होईल नष्ट क्षणात. राम नाम ना मुखी तरीही, कसा बससी निभ्रांत. पुढचा दोहा 14वा ऐकूयात. पाणी केरा बुध बुधा, इसी हमारी जाती. एक दिन छिप जाएंगे, तारे जो पर भाती. पानी केरा बुध बुधा, इसी हमारी जाती. एक दिन छिप जाएंगे, तारे जो पर भाती. केरा, केरा म्हणजे चाचा हा प्रत्यय आहे. अर्थ ऐकूयात दोह्याचा. मनुष्याची जात पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी आहे. हे सर्व क्षणिकच आहे. तारे रात्रभर चमकत असतात आणि सकाळ होताच नाहीसे होतात. त्याप्रमाणे मनुष्य सुद्धा काही दिवस या संसारात राहून निघून जाईल. इथे कबीरांनी ताऱ्यांचं आणि पाण्यावरील बुडबुड्याचं उदाहरण दिलेलं आहे. रात्री टिमटिम करणारे तारे म्हणजे जणू काही अहंकारी मनुष्य, पण तेच तारे दिवसा दिसत देखील नाहीत. तसंच मनुष्याचं पण आहे. अंगात प्राण आहे तोपर्यंत अहंकाराने कितीतरी गोष्टी करत असतो, मोठेपणा मिरवतच असतो, पण ते सर्व वैभव मोठेपणा नष्ट व्हायला वेळ लागत नाही. आयुष्य पाण्यावरच्या बुडबुड्यासारखेच आहे. बुडबुडा जसा क्षणभंगूर, तसंच मनुष्याचं जीवनही क्षणभंगूरच आहे. दिलेले श्वास घेऊन संपले की काळ यमदेवाकडे रवानगी करतो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. पाण्याचा बुडबुडाही फुटतो, दिवसा तारे नाही. मानवाची जात अशी, नष्ट होई तू पाहे. पाणी
पाण्याचा बुडबुडाही फुटतो, दिवसा तारे नाही. मानवाची जात अशी नष्ट होई तू पाहे. पुढचा 15वा दोहा ऐकूयात. कबीर ये जग कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ. काल्हि जो बैठा मारिया, आज मसाना दीठ. कबीर ये जग कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ. काल्हि जो बैठा मारिया, आज मसाना दीठ. खारा, खारा म्हणजे खारट, मीठ गोड, खीन म्हणजे क्षणभर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की या जगात काहीही सारतत्व नाही. हे क्षणात खारट लागतं तर क्षणात गोड लागतं. काल तू माडीवर बसला होतास आणि आज मात्र तू स्मशानात दिसतो आहेस. याचाच अर्थ मनुष्याच्या जीवनात नाना सुख दुःख येत असतात. तो सुखाने हुरळून जातो, तसाच दुःखाने व्यथितही होतो. चक्रवत परिवर्तनते सुखानीच दुःखानीच. सुख आणि दुःख ही चाकाप्रमाणे फिरत असतात. कधी सुख असतं तर कधी दुःख असतं. कितीही अहंकारी वृत्तीने वागलं तरी काळ एक दिवस तो अहंकार मोडून काढतो. आज मोठ्या हवेलीत राहत असलेला मनुष्य उद्या स्मशानात जातो आणि तिथे हवेलीतील किंवा झोपडीतील मनुष्यामध्ये काहीही फरकही नसतो. सगळ्यांची एकच गत झालेली असते, जळण्यासाठी वाट पाहत बसणं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. सुखा संगे दुःख ही येई, काही उष्ण निशी. आज माडीवर उद्या स्मशानी, जीवनाची हिरी. क्षणात हे जग खारट लागे, क्षणात वाटे गोडी. आजच जासी निघून येथुनी, बसलास ज्या तू माडी.